माझ्यासोबत शिवसेना नेते आढळराव पाटील सर आहेत। सध्या लोकसभेची तयारी सर्वच पक्ष करताना पाहायला मिळत आहेत, त्यामध्ये शिवसेनेची देखील कशी तयारी सुरू आहे आणि अनेक चर्चा आढळराव पाटलांसंदर्भात देखील घडत आहेत। याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर आढळराव पाटील सर आहेत। पाटील सर, निवडणुकांची सगळीच जण तयारी करतायत, मात्र तुम्ही पक्ष बदलणार, आता राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा कानी ऐकू येते, काय तथ्य आहे त्यात? लोकसभेच्या निवडणुकीची तयारी माझ्या दृष्टीने मी गेले 5 वर्ष करतो आहे। ज्या दिवशी माझा पराभव झाला त्या दुसऱ्या दिवसापासून मी कामाला लागलो आहे। माझा मतदारसंघ खूप मोठा आहे आणि मतदारसंघातल्या प्रत्येक गावात, प्रत्येक वाडी वस्तीमध्ये फिरून माझं लोकसंपर्काचं काम, नंतर गेल्या 1.5 वर्षात एकनाथभाई शिंदे यांच्या माध्यमातून विकास काम, हे काम अविरतपणे चालू आहे। माझी पूर्ण तयारी झाली आहे। पण आता कालपासून काहीतरी मी राष्ट्रवादी जाणार। खरं म्हणजे माझी शिरूर लोकसभेची जागा ही भाजप, शिवसेना किंवा राष्ट्रवादी नक्की कोणाकडे जाणार हे अजून काही ठरलं नाही। त्यामुळे तसं काही ह्या पक्षात जाणार त्या पक्षात जाणार ह्या चर्चेला काही अर्थ नाही। तिघही नेते अजून बसले नाहीत, काही ठरलं नाही। ठरल्यानंतर बघू काय होईल ते। राष्ट्रवादीचा स्टँडिंग खासदार त्या ठिकाणी आहे, त्यामुळे राष्ट्रवादी आग्रह धरणार आहे की आमचा त्या ठिकाणी उमेदवार असावा। तर समजा गरज पडली तर खरंच असा निर्णय तुमच्याकडून घेतला जाईल राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश वगैरे? हे बघा, राष्ट्रवादीचा स्टँडिंग खासदार हा राष्ट्रवादीकडे आहे, शरद पवारांकडे। त्यामुळं युतीच्या धर्मामध्ये 1 नंबरचा उमेदवार म्हणजे त्यांचा जे विजयी उमेदवार जर दुसऱ्या बाजूला असेल आणि त्याच्यानंतरचा 2 नंबरची मतं घेणारा उमेदवार असेल तर त्याला महायुतीतून जागा मिळेल, असंच गणित आहे। पण अजून काही ठरले नाही। जेव्हा ठरवतील तेव्हा बघू। आणि मी कुठून लढवायचं, समजा ही जागा राष्ट्रवादीला गेली तर माझ्या बाबतीत जो निर्णय आदरणीय एकनाथभाई शिंदे घेतील, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस घेतील, तो निर्णय मला मान्य राहील। लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागा वाटपासंदर्भात देखील फॉर्म्युला ठरला आहे असं देखील म्हटलं जात आहे। भाजप अनेक जागांसाठी आग्रही आहे, शिवसेनेला कमी जागा दिल्या जातील असं देखील म्हटलं आहे। त्यात तुमची एक महत्त्वपूर्ण बैठक काल वर्षावर पार पडली, तुम्ही काय आग्रह धरलाय आणि काय नक्की बैठकीत चर्चा झाली? तसे कमीत कमी 18 जागा शिवसेनेनं लढवाव्यात अशा प्रकारची मागणी सगळ्या खासदारांनी केलेली आहे। कारण 18 जागा आम्ही विजय झालेलो आहे। तसं ह्यापूर्वी शिवसेना म्हणून 22 जागा लढवत होतो, त्यापैकी 18 जागा आम्ही विजय झालो, त्या 18 जागा आम्हाला मिळाव्यात अशा प्रकारची मागणी आम्ही सर्व खासदारांनी आदरणीय मुख्यमंत्र्याकडे केली। आता मुख्यमंत्री युतीच्या नेत्यांबरोबर चर्चा करतील, वरिष्ठांशी चर्चा करतील आणि ठरवतील। मराठा आरक्षण आपल्या सरकारनं दिलं आणि यानंतर आता राजपत्र देखील निघालेलं आहे, शासन निर्णय देखील निघालेला आहे। 26 फेब्रुवारीपासून हे आरक्षण लागू होणार आहे। आता ज्या भरत्या आहेत त्याच्यात देखील हे लागू होत आहे, कसं पाहताय? खरं म्हणजे मराठा समाजासाठी हे आरक्षण म्हणजे खूप मोठं वरदान आहे। या सरकारनं विशेष करून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी जो विचारपूर्वक निर्णय घेतला, खास करून तुम्ही बघितलं की आंदोलनावर आंदोलन चालू असताना जरांगे पाटलांना सुद्धा विश्वासात घेणं, त्यांच्या गाठीभेटी घेणं, त्यांची समजूत काढणं, त्यांना समजावून सांगणं, अख्खं मंत्रिमंडळ जरांगे पाटलांच्या बरोबर चर्चा करत होते। परंतु मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर जाणीवपूर्वक अभ्यास करून कुठल्या परिस्थितीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशा प्रकारचे प्रयत्न केले आणि 10% जो आरक्षण मिळालं आहे त्याचा आज दोन्ही सभागृहामध्ये मंजुरी मिळाली, ही माझ्या दृष्टीनं खूप मोठी गोष्ट आहे। यापूर्वी असं कधी झालं नव्हतं, आता झालं आहे आणि ही तर सुरुवात आहे। भविष्यामध्ये अजून खूप काही अजून सुधारणा झाल्या। नक्कीच तर आपण पाहतोय या सरकारने मराठ्यांना 10% आरक्षण दिलेलं आहे, ही आनंदाची बातमी आहे। त्याची अंमलबजावणी होते, ही देखील आनंदाची बातमी आणि अजून काही सरकारकडून देता येईल ते आम्ही देण्याचा प्रयत्न करू असं शिवसेनेचे नेते आढळराव पाटील यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरामन विजय देसाईसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।